सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत ते रवा उत्तप्पा. बघताय मी एक बाउल घेतला आहे, त्यात मी आता साधारणतः 1.5 वाटी रवा मी काढून घेतलेला आहे. बघताय आपण. आता ह्याच्यात मी सोडा टाकतो आणि चवीपुरतं मीठ. याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे दही. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. आपण नक्की एकदा प्रयत्न करा. ह्याच्यात मी आता दही टाकून घेतो. व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी आपण टाकून घेऊ आणि जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. आपलं जे बॅटर तयार होणार आहे त्याला जास्त पातळ करायचं नाही. अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ. बघत राहा अकूज किचन. बघा, आपलं बॅटर आता बऱ्यापैकी झालेलं आहे तयार. आता ह्याला आपल्याला 10-15 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. 10-15 मिनटानंतर आपण आता उत्तप्पा तयार करून घेऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आणि मी आता पॅन पण ठेवलेलं आहे. आता या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि म्हणजे आपला उत्तप्पा तयार होईल. चांगलं पसरून घ्यायचं तेलाला व्यवस्थित. सगळीकडे त्याला पसरून घ्यायचं, असं फिरून घ्यायचं त्याला व्यवस्थित. बघा, फ्रेंड्स बघताय आपलं तेल आता चांगलं हे झालेलं आहे. तर आपण आता हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सेंटरपासून. हळूहळू हळूहळू आपल्याला तेला वाढवत राहायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. मंद आचेवर आपल्याला याला करायचं आहे. बघा, किंचितसं आपला कांदा लसूण मसाला वरतून आपण टाकून घेऊया. त्याच्यानंतर काही थोडीशी फार मिरचीचे तुकडे, जास्त नाही. त्याच्यानंतर कांदा. चांगलं पसरून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. दोन्ही साईडने आपल्याला त्याला शेक करायचं असल्यामुळं कांद्याला आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर सुद्धा आपण टाकून घेऊया वरतून. तर चांगलं आपल्याला
त्याच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पलटल्यानंतर ते बाहेर निघायला नको. थोडा वेळ आपण ह्याला आता झाकून ठेवूया. आपल्याला आता याची बाजू पलटून घ्यायची आहे. फ्रेंड्स बघताय, आपला उत्तप्पा आता तयार झालेला आहे. ह्याला आता आपण खाली प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचा गरम गरम आपण आस्वाद घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपला रवा उत्तप्पा तयार आहे. सोबत शेजवान चटणी आहे. याच्यासोबत ह्याला आपण सर्व करणार आहोत. एकदा नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन.